हॅलो फ्रेंड्स, तुमचं प्रथमतः युनिक कॉमर्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो। मित्रांनो, आपला जो काही 11चा सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, या सब्जेक्टचा मित्रांनो जे काही चॅप्टर नंबर 1 आहे, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, या चॅप्टरला मित्रांनो आपण आजपासून सुरुवात करत आहोत। पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल। तुमची जर्नी 11वी पासून तर M.Com पर्यंत अशीच सुरू राहणार आहे। तर मित्रांनो, आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधला जो काही चॅप्टर नंबर 1 आहे, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, या चॅप्टरला सुरुवात करत आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण कॉमर्स फॅकल्टी चूज केली। कॉमर्स फॅकल्टी मधला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे कॉमर्स फॅकल्टीचा आत्मा म्हटलं तरी चालेल, तो म्हणजे अकाउंट। आणि हा सब्जेक्ट तुम्ही कॉमर्स फॅकल्टी चूज केला सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। मग आता नेमकं कॉमर्स म्हणजे नेमकं काय हे पहिले आपल्याला क्लिअर पाहिजे। आता आपण कॉमर्स फॅकल्टी चूज केली, त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंट सब्जेक्ट आहे, पण त्याआधी आपल्याला कॉमर्स मीन्स व्हॉट इज कॉमर्स हे क्लिअर व्हायला पाहिजे। कॉमर्सच्या आधी मित्रांनो आपली कन्सिस्टन्सी म्हणजे बिझनेस, व्यवसाय। व्यवसाय म्हणजे काय मित्रांनो, मुलांना आपल्याला क्लिअर पाहिजे। आता व्यवसाय म्हणजे काय की अशी एक ती संस्था जिथे वस्तूची देवाणघेवाण केली जाते, वस्तू व सेवाची देवाणघेवाण केली जाते, वस्तूची खरेदी विक्री केली जाते। आणि व्यवसाय ही जी काही प्रक्रिया आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे बघा, आता व्यवसाय म्हणजे जसं की आता आज मला लेक्चर घ्यायचं आहे, मला मार्कर पेनची गरज आहे आणि मी मार्कर पेन परचेस करा आणि व्यवसाय पुढे म्हणजे मार्कर पेनची समजा मी परचेस केला आणि सेलरने मला मार्केट पेन सेल केला आणि नंतर त्याने ती सेलिंग बंद केली, म्हणजे व्यवसाय होईल का? नाही। व्यवसाय म्हणजे दररोज दैनंदिन किंवा आपण म्हणतो सतत चालणारी एक ही प्रक्रिया आहे की व्यवसाय म्हणजे जसं दिवसेंदिवस जेवढे आपण जास्त वस्तूची खरेदी करू त्याला आपण व्यवसाय म्हणतो। एक व्यवसाय म्हणजे तुम्हाला क्लिअर। आता व्यवसायाचा पुढचा भाग आहे तो म्हणजे वाणिज्य। आता मला सांगा, आपण व्यवसाय का करतो की आपला पहिलं ध्येय असतं किंवा आपला पहिला मोटिव्ह असतो तो म्हणजे नफा मिळवणे। आता प्रत्येक व्यक्ती नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करते, त्याचा पहिला उद्देश असतो नफा मिळाला पाहिजे। नफा मिळवण्यासाठी वस्तूची खरेदी विक्री करते की ज्यातून आपल्याला नफा मिळत असतो। म्हणजे सेलरला काय मिळत असतो? नफा मिळत असतो। वस्तूची विक्री केली, जेवढी जास्त तो वस्तूची विक्री करेल तेवढं त्याला त्यातून नफा मिळत असतो। त्यासाठी आपण व्यवसाय करत असतो। पण मुलांना व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाचं प्रॉपर अकाउंटिंग झालं पाहिजे, त्याचा हिशोब मेंटेन व्हायला पाहिजे। मग मुलांना त्या हिशोब मेंटेनसाठीच आपला सब्जेक्ट आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। पुढे आपण त्याची हिस्ट्री शिकूया म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईलच। आता व्यवसायानंतर पुढचा भाग येतो वाणिज्य। वाणिज्य हा एक व्यवसायाचाच भाग आहे। वाणिज्य हा एक व्यवसायाचा भाग आहे। आता व्यवसायामध्ये आपण बघितलं, व्यवसाय म्हणजे काय? वस्तूची खरेदी विक्री। वाणिज्य म्हणजे जी काही वस्तू व सेवा आहे याचं वितरण म्हणजे एक्सचेंज। वस्तू व सेवाचं वितरण कशामार्फत केलं तर वाणिज्यमार्फत। वाणिज्य मीन्स काय? वस्तू व सेवाचं वितरण करणे, त्याला आपण वाणिज्य म्हणतो। वाणिज्य हा एक व्यवसायाचा भाग आहे। इट इज द पार्ट ऑफ बिझनेस। कॉमर्स इट इज द पार्ट ऑफ बिझनेस। जनरली तुम्हाला विचारलं व्हॉट इज कॉमर्स, तुम्ही आता कॉमर्स मीन्स गुड्स किंवा तुम्ही आता वस्तूची खरेदी विक्री, पण मुलांनो कॉमर्स मीन्स इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस। हा एक व्यवसायाचा भाग आहे। व्यवसायाच्या भागाला आपण काय म्हणतो? कॉमर्स म्हणतो। मग सगळ्यात पहिला आपला बेस आहे की आपण कॉमर्स घेतलं तर आपलं कॉमर्सचं मीन क्लिअर पाहिजे। बिझनेस आपल्याला काय? आता जनरली मुलांना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मार्केटमध्ये वस्तूची खरेदी विक्री करतात, तुम्हाला प्रॅक्टिकल बिझनेस ही कन्सेप्ट क्लिअर आहे, पण तरी ॲज अ सिलेबस आपल्याला तुम्ही आता ती जी कन्सेप्ट प्रॅक्टिकल बघत आहात ती तुम्ही प्रॉपरली 100% क्लिअर केली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला आपल्या सब्जेक्टमध्ये त्याचा बेनिफिट मिळणार आहे। आता मुलांना आपला जो काही सब्जेक्ट आहे हा खूप सिंपल सब्जेक्ट आहे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे। जसं तुम्ही पुढे जाल, आज सुरुवातीला तुम्हाला थिअरी असल्यामुळे तुम्हाला बोरिंग वाटेल, पण जसं आपण पुढे या सब्जेक्टमध्ये जाऊयात तसं तुम्हाला खूप सब्जेक्ट व्हेरी इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट आहे। आता मुलांनो, सगळ्यात महत्त्वाचा आपण बिझनेस बघितला। आता मेन हा प्रश्न येतो की हा सब्जेक्ट जो आहे, हा सब्जेक्ट कसा, याची निर्मिती कशी झाली, याचं सब्जेक्टचं क्रिएशन कसं झालं, याची हिस्ट्री काय, याच्या मागची कुणी या सब्जेक्टची निर्मिती केली, या सगळ्याच गोष्टी आहे मिळून। पहिलं आपण थोडंसं या सब्जेक्टची काही हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपण जाणून घेऊयात। आता मित्रांनो, आपण फक्त थोडा इंडियापुरता विचार करूया। इंडियामध्ये चंद्रगुप्त मौर्य, आता हे तुमच्यासाठी हे नाव नवीन आहे, तुम्ही काही ऐकलं नसेल, पण चंद्रगुप्त मौर्य यांनी 11व्या शतकामध्ये त्यांच्या राजदरबारामध्ये जे काही अर्थशास्त्र होते, अर्थशास्त्र जे होते त्या कौटिल्य अर्थशास्त्रज्ञांनी त्यावेळेस असं ठरवलं की ज्यावेळेस अर्थशास्त्रामध्ये त्या अर्थशास्त्राचं बुक लिहित होते की जर आपल्याला आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल तर आपल्या इकॉनॉमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इकॉनॉमीचा हिशोब पाहिजे। आता तुम्हाला माहिती आहे, हिशोब पाहिजे म्हणजे तर प्रॉपर अकाउंटिंग केलं पाहिजे। हे त्या 11व्या शतकामध्ये कौटिल्य या अर्थशास्त्रज्ञांना
जे काही आपले चंद्रगुप्त मौर्य होते यांच्या रिझिममध्ये म्हणजे यांच्या राजदरबारामध्ये त्यावेळेस असं त्यांचं डिस्कशन होतं. मग आता 11व्या शतकानंतर मुलांनो त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस ते इकॉनॉमिक्सचं त्यांनी पुस्तक लिहिलं किंवा ते एक इकॉनॉमिस्ट होते त्यावेळेस त्यांनी ते चाणक्य की त्यावेळेस त्यांनी ठरवलं की याचं महत्त्व 11व्या शतकामध्ये की बुक किपिंग अँड अकाउंटन्सी किंवा आपण जे काही हिशोब आहे हे हिशोब आपल्याला जे काही ठेवायचे आहे तर याचं हिशोब ठरवल्यानंतर याचा फायदा आपल्या इकॉनॉमीला कसा होईल हा विचार त्यांनी 11व्या शतकामध्ये केला. नंतर मित्रांनो 12व्या शतकामध्ये काय झालं की जे काही धनवान लोक होते, आता बघा श्रीमंत व्यक्ती होते पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे खूप गडगंज संपत्ती वगैरे असायची व्यक्तींकडे, पण जे काही गंज संपत्ती आले जे काही श्रीमंत व्यक्ती होते हे काय करायचे एजंट मार्फत आपले हिशोब ठेवायचे. मग 11व्या शतकामध्ये ज्यावेळेस कौटिल्य ह्या अर्थशास्त्रज्ञाने ठरवलं की जर आपल्याला आपली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करायची असेल तर आपले हिशोब ठेवले गेले पाहिजे. मग 12व्या शतकामध्ये पुढच्या शतकामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये त्याचे प्रॉपरली जे काही श्रीमंत किंवा धनवान जे व्यक्ती होते हे व्यक्ती आपले जे काही हिशोब आहे हे हिशोब जे काही एजंट आहे ह्या एजंट मार्फत ते ठेवायला लागले 12व्या शतकामध्ये. मग नंतर मुलांना 14व्या शतकामध्ये खरं आपलं अकाउंटचा सुरुवात खरी अकाउंटची झाली. 14व्या शतकामध्ये मुलांनो तुम्ही हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की 1494 मध्ये 14व्या शतकामध्ये 1494 मध्ये आपले एक इटालियन मर्चंट आहे लुका डी बर्गो पॅसिवली. आता मुलांना तुम्ही मला हे तुम्हाला नाव बघून तुम्हाला टेन्शन आलं असेल की सुरुवातच एवढ्या अवघड नावाने झाली तर सब्जेक्ट किती अवघड असेल. मुलांना सब्जेक्ट अवघड नाही, हे व्यक्तीचं नाव आहे तुम्ही लक्षात ठेवता. मग लुका आणि पॅसिवली जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक ते क्लिअर होईल. तुम्हाला अकाउंट सब्जेक्टमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये हे विचारलं जातं. तर 1494 मध्ये जे लुका डी बर्गो आहे हे कोणी इटालियन मर्चंट होते. लुका डी बर्गो कोण होते इटालियन मर्चंट होते आणि ह्या लुका डी बर्गो ह्या मर्चंटने डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली. काय इंट्रोड्यूस केली? डबल एंट्री सिस्टीम या लुका डी बर्गो पॅसिवलीने इंट्रोड्यूस केली. आणि त्यानंतर मित्रांनो तर आपण जे म्हणतो की प्रॉपर आणि सिस्टमॅटिक जी काही अकाउंटिंग प्रोसेस आहे ती सुरू झाली. आता मुलांना तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही एक जनरल अकाउंटिंग किंवा अकाउंट म्हणजे हिशोब मित्रांनो ते हिशोबच आपल्याला ठेवायचे असतात. याच्यामध्ये वेगळं काही नाही, हिशोबच ठेवायचे आहे पण ते एक शास्त्रशुद्ध पद्धतीने एक पद्धतशीरपणे त्याची मांडणी करायची असते. आपण कुठेतरी कोणत्या वहीमध्ये काहीतरी लिहिलं आणि त्याला हिशोब म्हणता येईल का? नाही, त्याची एक प्रॉपर मांडणी पाहिजे. आलेले पैसे, गेलेले पैसे, खर्च किती झाला, पैसे किती आले याची एक प्रॉपर मांडणी आपल्याला या सब्जेक्टच्या माध्यमातून करायची असते. की जनरल बिझनेस जर आपला असेल तर त्या बिझनेसमध्ये आपल्याला जर आपण प्रॉपर आपल्या हिशोबाची मांडणी केली त्याच्यातून आपल्याला काय होणार आहे की आपल्या बिझनेसची कंडिशन की आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे किंवा आपल्या बिझनेसची जी काही आर्थिक स्थिती आहे ती मजबूत आहे की नाही हे सगळं काही आपल्याला डिटेक्ट होणार आहे. कशातून डिटेक्ट होणार? जेव्हा तुम्ही प्रॉपर अकाउंटिंग कराल तेव्हाच तुम्हाला डिटेक्ट होईल की तुमची जी काही पर्टिक्युलर फर्म असेल, तुमची जी काही पर्टिक्युलर उत्पादन संस्था इंडस्ट्री असेल किंवा तुमचा जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसची स्थिती ही मजबूत आहे की नाही हे तुम्हाला त्यातून समजणार आहे. तर मुलांनो हेच आता मेन इथून तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1494 मध्ये 15व्या शतकामध्ये लुका डी बर्गो पॅसिवलीने इटालियन जे मर्चंट होते त्यांनी काय केलं डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली. कुठे इंट्रोड्यूस केली? लुका डी बर्गो पॅसिवलीने. तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्समध्ये मित्रांनो कंपल्सरी विचारलं जातं. त्याच्यामुळे हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये 101% क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही चॅप्टरचं नेम बघितलं त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ह्या डिफरंट संकल्पना आहे, वेगवेगळ्या संकल्पना आहे. आपण समजून घेताना तुम्हाला ते समजणार आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस मी मिनिंग सांगेल तुम्हाला ते प्रॉपरली क्लिअर होणारच आहे. तर बघा आपण जी काही आपली कन्सेप्ट आहे बुक किपिंग त्याचं आपण मिनिंग बघूयात. रेकॉर्डिंग of business transaction in the books of account in a systematic way. आता मुलांना आता हे मिनिंग आहे बुक किपिंगचा. तुम्हाला बुक किपिंग म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जे काही आपण हिशोब ठेवणार आहे आपल्या बिझनेसमध्ये त्याची एक शास्त्रशुद्ध किंवा पद्धतशीरपणे मांडणी करणे. बघा त्यांनी काय सांगितले रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार. आता आपण ट्रान्झॅक्शन पुढे कन्सेप्ट शिकणार तुम्हाला ते क्लिअर होईल. ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार. एक तुमची व्हॉकॅब्युलरीचं पेजमध्ये तिथे लिहून ठेवा ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार. जो मला म्हणजे क्लिअर होण्यासाठी तुमचे मराठी मिनिंग तुमच्या नोटबुकमध्ये असले पाहिजे. रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. इन द बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे त्या अकाउंट त्या बुक्समध्ये आपण जे आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार ते कसे रेकॉर्ड करायचे इन अ सिस्टमॅटिक वे.
म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनची आपण केलेली पद्धतशीरपणे मांडणी. तर एक तुमच्या डोक्यात फक्त एवढंच ठेवा, तुम्ही लक्षात ठेवताना तुम्हाला आता हे अवघड वाटेल. पद्धतशीरपणे केलेली मांडणी म्हणजे व्यवहार आहे. आपल्याकडे असलेल्या व्यवहाराची केलेली पद्धतशीरपणे केलेली मांडणी म्हणजे व्यवहार. हे तुम्हाला एवढं डोक्यात ठेवा की आपल्याला फक्त काय करायचंय, आपल्या व्यवहाराची नोंद ही पद्धतशीरपणे करायची. मांडणी किंवा आपण ज्याला नोंद म्हणतो की रेकॉर्ड करायचे, नोंद ठेवायची. कशी ठेवायची? नोंद ठेवताना पद्धतशीरपणे ठेवायची. त्याला म्हणून आपण म्हणतो बुक किपिंग. आता म्हणून तुम्ही म्हणाल की बुक किपिंग बघितलं, त्याच्यानंतर अकाउंटन्सी. आता अकाउंटन्सी हा एक बुक किपिंगचाच पार्ट. इट इज द पार्ट ऑफ बुक किपिंग, इज पार्ट ऑफ अकाउंटन्सी. की अकाउंटन्सी हा एक पार्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मेन काय आता सध्या आपल्याला बुक किपिंग इम्पॉर्टंट आहे, की जे आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. की तुम्हाला पहिले व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन किंवा त्या ट्रान्झॅक्शनची आपण केलेली नोंद किंवा रेकॉर्ड हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. त्यामुळे बुक किपिंग एकदम सिंपल आहे. सध्या तुम्हाला कन्फ्युजन होईल. तुम्ही आता लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की पद्धतशीरपणे केलेली मांडणी म्हणजे काय, बुक किपिंग. आता त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे ट्रान्झॅक्शन. आता मी मुलांनो ट्रान्झॅक्शनचं पहिले मिनिंग आपण क्लिअर करू. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन, मनीज वर्थ. आता मित्रांनो ट्रान्झॅक्शन, जसं मी तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन म्हटलं होतं तेच ट्रान्झॅक्शन आपण इकडे बघतो. बघा, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तूची देवाणघेवाण. एक जनरल एक्सचेंज म्हणजे चेंज करणं. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स. किती पर्सन असतात याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये? टू पर्सन्स और मनीज वर्थ. आता मित्रांनो मुलांना एवढं लक्षात ठेवा की समजा आता मला लेक्चर घ्यायचे आणि मला पेनची गरज आहे. मला हा पेन परचेस करायचा आहे, मला हा पेन शॉप करायचा, खरेदी करायचा आहे. मग मी काय करणार, एक स्टेशनरी दुकानामध्ये जाणार, पेन खरेदी करणार. मी काय करणार, त्यांना डिमांड करणार की ब्लॅक कलर मार्कर पेन. मग मार्कर पेन ते मला पैसे सांगणार, मी त्यांना पैसे देणार आणि ते मला पेन देणार. म्हणजे काय झालं, माझ्याकडे पहिले पैसे होते, आता माझ्याकडे काय आला पेन आणि त्यांच्याकडे काय गेले पैसे. म्हणजे आमच्याकडे काय झालं, दोन व्यक्तीमध्ये वस्तूची देवाणघेवाण झाली. मीन्स काय, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स म्हणजे वस्तू, ही वस्तू. सर्व्हिस म्हणजे सेवा त्यांनी मला दिली ना. सर्व्हिसेस मीन्स सेवा म्हणजे वस्तू सेवांची देवाणघेवाण. गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन, दोन व्यक्तीमध्ये झालेला व्यवहार, त्याला आपण म्हणतो ट्रान्झॅक्शन्स. व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन, दोन व्यक्तीमध्ये व्यवहार होतो. सो बिटवीन टू पर्सन्स और मनीज वर्थ. आता पर्सनमध्ये पार्टीज पण येतात. पर्सन और पार्टीज म्हणजे जसं बघा, तुम्ही एखादं जर मोठी संस्था असेल त्यांची पार्टी असते की जनरल म्हणताना त्याचं पार्टी नेम. आता आपण कसं कस्टमर नेम म्हणतो, तसं जर एखादी ऑर्गनायझेशन असेल ती जर शॉपिंग परचेसिंग करत असेल त्यावेळेस पार्टी नेम असतं. मग पार्टी नेम त्यांच्या एखाद्या कंपनीचं नाव असतं, जसं टाटा लिमिटेड एक्झाम्पल. पार्टीज पण येतं, पण तुम्हाला एवढं सफिशियंट आहे. और मनीज वर्थ, तेवढ्याच किमतीची किंवा तेवढ्याच किमतीची वस्तू. मनीज वर्थ म्हणजे तेवढ्याच किमतीची वस्तू. आता त्याच्यामध्ये तेवढ्याच किमतीची वस्तू हे पुढे आता ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला टाईप आहे, त्याचं क्लासिफिकेशन आहे. आता क्लासिफिकेशनमध्ये तुम्हाला पहिलं येतं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. पहिलं कोणतं ट्रान्झॅक्शन येतं, मॉनिटरी. आणि दुसरा टाईप येतो तो नॉन मॉनिटरी. आता ट्रान्झॅक्शन तुम्हाला पहिले मिनिंग क्लिअर आहे. आता त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन की ट्रान्झॅक्शनचे टाईप्स कोणते, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. आता मॉनिटरीमध्ये परत सेकंड टू टाईप्स आहे. पहिले येतं मॉनिटरीमध्ये कॅश आणि सेकंड येतं क्रेडिट. आणि नॉन मॉनिटरीमध्ये फक्त येतं बार्टर. आता बार्टर तुम्ही म्हणाल सर हे बार्टर नवीनच शब्द आहे, कुठून आणलाय बार्टर शब्द, तो पण मी तुम्हाला पूर्ण इन डिटेल एक्सप्लेन करेल. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट खूप हार्ड वाटेल, पण व्हेरी 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 सिम्पल असा आपला हा सब्जेक्ट आणि इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तर बघा, मॉनिटरीमध्ये कॅश अँड क्रेडिट आहे. मॉनिटरीमध्ये काय आहे, कॅश अँड क्रेडिट. आता कॅश हा ट्रान्झॅक्शनचा टाईप आहे. आता जनरल बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तुमच्या डोक्यात काय पाहिजे, फक्त एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सगळ्याला तुम्ही तेच लागू करायचे, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग आता कॅश आहे. मग आता जनरल मुलांनो की आता मला पेनची गरज आहे. मी मार्केटमध्ये गेलो, बाजारपेठेमध्ये, आणि ते डिमांड केली एक मार्कर पेन. मार्कर पेनमध्ये ज्यावेळेस त्यांनी मला मार्कर पेन दिला, मी लगेच त्यांना काय दिले, पैसे दिले. की ते मी त्यांना विचार, सर किती पैसे झाले. ते म्हणणार सर काय जी प्राईस असेल ते प्राईस ते मला सांगणार आहे, मी त्यांना पैसे देणार, ते मला पेन देणार.
तर आमच्यामध्ये व्यवहार कसा झाला, रोख व्यवहार झाला. रोख व्यवहार झाला आमच्यामध्ये. कसं झाला, मी त्यांना पैसे दिले ना, म्हणजे रोख. कॅश म्हणजे पैसे, तुम्हाला तर कॅश तर माहिती आहे, पैसे रोख. मग ज्यावेळेस व्यवहार रोख होतो त्याला आपण काय म्हणतो, कॅश ट्रान्झॅक्शन्स, की आपण पैसे देऊन लगेच वस्तूची खरेदी करून त्याचे पैसे लगेच देणे, म्हणजे इन्स्टंट आपण त्या वस्तूचे पैसे देणे, त्याला काय म्हणायचं, इमिजिएटली कॅश पेड, की लगेच तुम्ही कॅश पैसे दिले, देऊन टाकले वस्तूचे, त्याला आपण म्हणतो कॅश ट्रान्झॅक्शन. त्यानंतर सेकंड येतं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सेकंड काय येतं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तुम्हाला कॅशचं एक्झाम्पल इथे लिहितो, परचेस गुड्स फॉर कॅश ₹1000. परचेस म्हणजे खरेदी करणे, गुड्स म्हणजे वस्तू, काय खरेदी केली वस्तू, फॉर कॅश कशी खरेदी केली, कॅश किती रुपयाची खरेदी केली, 1000ची. हे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी लिहून दिले. आता सेकंड येतो क्रेडिट. आता क्रेडिट मीन्स काय, एक सोपं सांगतो, कॅश नॉट पेड अँड रिसिव्ड इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे लगेच, कॅश नॉट पेड म्हणजे पेड केली नाही, आणि रिसिव्ड नॉट रिसिव्ड म्हणजे मिळाली पण नाही. आता बघा, जनरली तुम्ही वस्तू घ्यायला गेले आणि वस्तू घ्यायला गेल्यानंतर आपण म्हणतो ना, आता सध्या पैसे नाही माझ्याकडे, वस्तू तुम्ही खरेदी केल्या, वस्तू तुम्ही घेतल्या आणि तुम्ही म्हणता पैसे नाही, मी माझा पगार झाल्यावर तुम्हाला पैसे देईल, आत्ता माझ्याकडे पैसे नाही, खूप अडचण चालू आहे, आपण आपल्या भाषेमध्ये खूप तंगी आहे, पैसेच नाही माझ्याकडे. मग आपण काय म्हणतो ना, मी पुढच्या तुम्हाला 1 महिन्याने माझा पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पैसे देईल, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो उधारीचा व्यवहार. क्रेडिटमध्ये काय असतं, उधारी. एक शुद्ध भाषेत सांगतो मला, की उधारी तुम्हाला समजते, की तो उधारीचा व्यवहार असतो, की ज्याचे पैसे आपल्याला लगेच मिळत नाही किंवा लगेच आपण देत नाही, त्या व्यवहाराला म्हणायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मुलांनो, की जे काही पैसे असतात ते आपल्याला लगेच मिळत नाही, ते फ्युचर डेटला किंवा लेटर डेट, की पुढच्या डेटला आपल्याला ते पैसे मिळत असतात. समजा उदाहरण घ्या, की आज तारीख असेल, समजा आपण घेऊ की 1 तारीख आहे, 1 तारखेला मी गुड्स खरेदी केली, माझं पेमेंट 10 तारखेला होतं. मग मी 1 तारखेची जी गुड्स परचेस केली त्याचं पेमेंट कधी केलं, 10 तारखेला. म्हणजे 9 दिवस काय केलं मी, ते ऑन क्रेडिट म्हणजे माझी पत किंवा उधारीवरती वस्तूची खरेदी केली, त्या उधारीच्या खरेदीला म्हणायचे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. यामध्ये फक्त वस्तूची खरेदीच केली जाते, पण याच्यामध्ये पैसे दिले जात नाही. याच्यामध्ये पैसे कधी दिले जातात, नंतर फ्युचर डेटला, ज्यावेळेस आपल्याला पैसे लगेच पैसे दिले जात नाही, म्हणजे कॅश नॉट पेड अँड रिसिव्ड इमिजिएटली. लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, कॅश नॉट पेड अँड रिसिव्ड इमिजिएटली, म्हणजे लगेचच्या लगेच पैसे मिळत नाही किंवा रिसिव्ह होत नाही, याला म्हणायचे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि मुलांनो, आता नॉन मॉनिटरी आहे. आता मॉनिटरी मीन्स, मॉनिटरीचं मिनिंग पाहिजे तुम्हाला, मॉनिटरी मीन्स आर्थिक. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला तुम्ही मॉनिटरी सांगितलं, मॉनिटरी मीन्स आर्थिक, म्हणजे ज्यांचा संबंध पैशाशी येतो असे ट्रान्झॅक्शन किंवा असे व्यवहार की ज्यांचा संबंध हा पैशाशी असतो ते असतात आर्थिक. त्याच्यामध्ये आपण हे 2 पाहिले, कॅश आणि क्रेडिट. आता येतं बार्टर. आता बार्टरमध्ये एक तर मुलांनो, बार्टर नेमकं काय आहे हे पहिले तुम्हाला मी सांगतो, की बघा तुम्ही पूर्वीच्या काळी, प्राचीन काळी वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची. समजा उदाहरण घ्या, मला पेनची गरज आहे, मला गरज कशाची आहे, पेन. असे 2 आपण पर्सन घेऊ, ए अँड बी. हे 2 काय पर्सन आहे, यांच्यामध्ये काय चालू आहे, आता व्यवहार चालू आहे. ए अँड बी हे 2 पर्सन आहे. आता मी एला गरज कशाची आहे, पेन, आणि बीला समजा गरज असेल, आपण घेऊ की बीला गरज असेल नोटबुक. बीला काय गरज असेल, नोटबुकची गरज असेल. पण काय करायचं, मग आता एला पेनची गरज आहे, पण पेन कोणाकडे, बी कडे, आणि बीला नोटबुकची गरज आहे, पण नोटबुक कोणाकडे, ए कडे. मग एने बीला काय करायचं, नोटबुक द्यायची, आणि बीने एला काय करायचं, पेन द्यायचा. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू द्यायची, पैसे नव्हते त्या काळात, फक्त वस्तूच्या बदल्यात वस्तू देईल. पहिले बघा तुम्ही, अजून तुम्हाला इंटरेस्टिंग सांगतो, की पूर्वीच्या काळामध्ये बघा आपल्या घरामध्ये धान्य वगैरे राहायचे बघा, गहू तांदूळ वगैरे. तर समजा माझ्याकडे गहू आहे, पण मला तांदूळची गरज आहे. मग ज्याच्याकडे तांदूळ असेल त्याला जर गव्हाची गरज असेल, त्याला मी गहू देणार आणि त्याच्याकडून तांदूळ घेणार, तेवढ्याच किमतीचा आहे. मनी ऑर मनीज वर, तेवढ्याच किमतीची वस्तू. म्हणजे आता नोटबुकची किंमत समजा आपण घेऊ 20 रुपये आहे, आणि पेनची किंमत पण 20 रुपये आहे. तर 20 रुपयाचा पेन आणि 20 रुपयाची नोटबुक, म्हणजे एला बीला नोटबुकची गरज, एने बीला नोटबुक द्यायची 20 रुपयाची, आणि बीला एला 20चा पेन द्यायचा, 20ला 20 मॅच झाली फिगर. अशा पद्धतीने बार्टर. पण मुलांना झालं असं, की असं होऊ शकते की प्रत्येक वेळेस व्हॅल्यू मॅचच होईल. काही वेळा त्यांना नोटबुकची नाही, दुसऱ्याच बुकची गरज असेल, पुस्तकाची गरज, पुस्तकाची किंमत 200 रुपये, पण पेनची किंमत 20 रुपयेच आहे. मग आता व्हॅल्यू मॅच होते का, नाही. मग अशा अनेक विविध अडचणी या बार्टर सिस्टीममध्ये येऊ लागल्या. या बार्टर सिस्टीममध्ये येणाऱ्या अडचणीमुळे नंतर कोणते आले आपले ट्रान्झॅक्शन, कॅश अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शनची पुढे सुरुवात झाली. आणि त्यानंतर मित्रांनो, हा जो काही बार्टर सिस्टीममधला प्रॉब्लेम होता, ज्या काही अडचणी होत्या,
त्या सगळ्या दूर होत गेल्या. आता बार्टर सिस्टीम सध्या तरी आत्ता नाही आपल्याकडे, पण पूर्वीच्या काळी बार्टर सिस्टीमचा उपयोग, ज्या काळात पैसे नव्हते त्या काळात 100% यूज ऑफ बार्टर सिस्टीमचा यूज व्हायचा. तर अशा पद्धतीने मुलांना आपण आज फक्त बेसिकमध्ये बुक किपिंगचं मिनिंग आणि ट्रान्झॅक्शन पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. पहिले आपण काय रिवाईज केलं की बघा 11th म्हणजे पहिले आपण हिस्ट्री बघितली. सगळ्यात पहिले आपलं बिझनेस आणि कॉमर्स आपण क्लिअर केलं की बिझनेस म्हणजे आपण नफा मिळवण्यासाठी केलेली एक प्रक्रिया असते की त्याला आपण व्यवसाय म्हणतो, की त्याचा हेतू नफा मिळवणे हा असतो, प्रॉफिट मोटिव्ह असतो आणि त्या व्यवसायाचा आपल्याला चांगला करायचा त्यामध्ये हिशोब ठेवावे लागतात. मग हिशोब ठेवताना ते कसे ठेवले पाहिजे, सिस्टमॅटिक वे, पद्धतशीरपणे किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवले पाहिजे. त्यानंतर कॉमर्स पार्ट ऑफ बिझनेस, हा बिझनेसचा एक भाग आहे की कॉमर्सद्वारे वस्तूचं वितरण केलं जातं, म्हणजे गुड्सचं जे काही डिस्ट्रीब्युशन केलं जातं मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम कॉमर्सच्या माध्यमातून केलं जातं. हे कॉमर्स तुम्हाला बेस क्लिअर आहे. त्याच्यानंतर येतं मुलांनो तुमचं हा सब्जेक्ट कसा आला, बुक किपिंग आणि अकाउंटन्सी या सब्जेक्टची निर्मिती कशी झाली. 11व्या शतकामध्ये जे काय आपले इंडियाचे जे चंद्रगुप्त मौर्य होते, चंद्रगुप्त मौर्यांच्या राजदरबारामध्ये काळामध्ये आपले जे काही इकॉनॉमिस्ट होते, इकॉनॉमिस्टनी त्या इकॉनॉमीमध्ये चाणक्य, कौटिल्य जे इकॉनॉमिस्ट होते, कौटिल्यांनी काय केलं की त्यावेळेस ते अर्थशास्त्र जनक जे आहे कौटिल्य, त्यांनी असं म्हणजे ठरवलं की जर आपल्या इकॉनॉमी बुक्समध्ये त्यांनी असं लिहिलं की आपल्याला जर इकॉनॉमी आपली स्ट्रॉंग करायची असेल तर आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये किंवा आपण आपल्या इकॉनॉमीचे हिशोब जे आहे ते मेंटेन ठेवले पाहिजे. हिशोब जर मेंटेन ठेवले तर आपल्याला फ्युचरमध्ये त्याचा चांगला बेनिफिट मिळेल. तसं कोणी त्यावेळेस 11व्या शतकामध्ये जे काही कौटिल्य होते त्यांनी त्यावेळेस डिस्कशन केलं. त्याच्या नेक्स्ट याच्यामध्ये 12व्या शतकामध्ये जे धनवान लोक होते धनवान लोकांनी काय केलं की आपले जे काही हिशोब आहे तर आपले हिशोब जे काय एजंटकडून त्याला मेंटेन करण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे आपले हिशोब ते एजंटकडे द्यायचे आणि एजंट त्यांना ते पूर्णपणे त्याचं प्रॉपर अकाउंटिंग करून द्यायचे 12व्या शतकामध्ये. नंतर 15व्या शतकामध्ये एक लुका डी बर्गो पॅसिव्हली हे एक जे सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टने काय इंटेलिजंट मर्चंट जे आहे या मर्चंटने डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली. डबल एंट्री सिस्टीममध्ये काय डेबिट अँड क्रेडिट, तुम्हाला ते पुढे समजेल डबल एंट्री सिस्टीम काय. डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केली. डबल एंट्री सिस्टीम इंट्रोड्यूस केल्यानंतर मग पुढे बुक किपिंग. आता बुक किपिंगचं मिनिंग बघा, रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमॅटिक वे. एखाद्या व्यवहाराची केलेली पद्धतशीरपणे केलेली मांडणी म्हणजे बुक किपिंग. हे तुम्हाला मेन क्लिअर आहे की बेस फक्त तुम्ही लक्षात एवढंच ठेवा की व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली मांडणी किंवा नोंद, व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंद एवढंच लक्षात ठेवा. नंतर आलं ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन मीन्स व्यवहार, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन, दोन व्यक्तीमध्ये जो व्यवहार होतो खरेदी विक्रीचा त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये जी काही खरेदी विक्री होती त्याला आपण व्यवहार म्हणतो. ऑर मनीज वर्थ, म्हणजे तेवढीच किंमत किंवा तेवढ्या किमतीची वस्तू, म्हणजे पैसे दिलात तेवढ्याच्या बदल्यात तेवढी किंवा तेवढ्या किमतीची वस्तू. मग आता त्याच्यामध्ये मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. तर मॉनिटरीमध्ये कॅश अँड क्रेडिट आपण क्लिअर केलं. कॅशमध्ये काय होतं की जसं की एक्झाम्पल दिलं, परचेस गुड्स फॉर कॅश, वस्तूची खरेदी केली कशी केली, रोखीचा व्यवहार. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोख व्यवहार. आणि क्रेडिट मीन्स उधारीचा व्यवहार की माझ्याकडे आता पैसे नाही, माझी खूप अडचण चालू आहे, पगार पण नाही, पेमेंट झाल्यानंतर मी पैसे देईल किंवा सध्या एक मला थोडी साईट हवी आहे, थोडं मला दिवस द्या, म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन की मी नंतर पैसे देईन की लगेच मी व्यवहार करू शकत नाही. आणि बार्टर, तर बार्टरमध्ये काय की समजा ए आणि बी हे दोन पर्सन आहे, एला पेनची नीड असेल, बीला नोटबुकची नीड असेल, तेवढ्याच किमतीची पेन आणि नोटबुकची काय करणे, एक्सचेंज करणे, म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे, याला म्हणायचं होतं बार्टर सिस्टीम. इथे कॅश येत नाही. इथे बार्टर सिस्टीममध्ये कॅश सोडले, ओनली गुड्स अँड गुड्स म्हणजे गुड्सच्या अगेन्स्ट आपण कॅश देतो आत्ता, पण तेव्हा गुडच्या अगेन्स्ट गुड्स तेवढ्याच किमतीची वस्तू दिली जायची. पण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या, त्यामुळे पुढे कोणती सिस्टीम विकसित झाली, डेव्हलप झाली, ती म्हणजे मॉनिटरी, मग कॅश अँड क्रेडिट. तर अशा पद्धतीने मित्रांनो जो काही बेस होता तो आपण समजून घेतला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.